हॅलो आधी तीनच्या तरी षटकार मार भाई बघू दे जरा. सामन्याला होते सुरुवात. एके बाजूला चांदे वर्सेस सारंगपुरी आपण पाहतो ही मॅच. सारंगपुरी संघाने टॉस जिंकून फलंदाजी घेतली. इथे मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. चिरू सल्ला हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतात मात्र फिल्डिंग चांगली होती. कॅच कंप्लीट नाही करू शकले मात्र फिल्डिंग चांगली होती. कंप्लीट तोपर्यंत 2 धावा इथे पाहायला मिळेल. टीमची टोटल 5 या आकड्यावरती. फायर ऑन दी स्कोर कार्ड 5 धावा धावफलकावरती. गौरवचे षटक इम्पॉर्टंट असेल कारण आतापर्यंत विचार केला तर पहिले चेंडू वाईट, त्यानंतर 2 धावा बॅक टू बॅक, 2 डॉट बॉल आणि पुन्हा एकदा चौथा चेंडू त्यावरती 2 धावा येतात. म्हणजे काय तर एकंदरीत स्ट्रगल पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या सारंगपुरी टीमच्या माध्यमातून. इथे देखील डॉट बॉल येतोय. आता यातून एक संघ बाहेर जाईल नक्की कारण 4 पैकी 2 मॅचेस चांदे संघाने देखील जिंकल्यात आणि 4 पैकी 2 मॅचेस सारंगपुरी संघाने देखील जिंकल्यात. म्हणजे एक संघ इथून बाहेर जाईल हे तर नक्की आहे. आय थिंक रेस मधून या स्पर्धेच्या बाहेर जाईल. मात्र कुठला संघ कोणाविरोधात खेळ हे देखील पाहणं महत्वाचं असेल. इथे वाईट बॉल येतोय. वाईट बॉल येतो. 6 धावा धावफलकावरती. 4 षटकांचं पूर्वार्ध, 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ, अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. एकंदरीत 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही एका चेंडूचं काही शिल्लक. गौरवचे षटक इम्पॉर्टंट असेल. दुसऱ्या बाजूला भरत 5 चेंडू आणि 4 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. इथे बी स्टॅम्प स्ट्रोक चेंडू स्लाइस होतोय. डाऊन दी बॉल. अरे काय 5 जण आली आणि जाऊ दे आता. गाव होतं मामाचं पण कोणी नाही कामाचं. 5 जण आली पण एकही गॅदर करू शकला नाही. आता सगळेजण म्हणतात की गौरवने कॅच पकडली पाहिजे होती. गौरव आला असतं ना बाकीचे आले असते तरी घाबरले असते. गौरव स्वतः चेंडू खाली गेला असता. मात्र इथे सगळे म्हणतायत खास करून जर पाहायला गेलं मॅनेजमेंट कमिटी म्हणते की गौरवने कॅच पकडायला पाहिजे होती. गौरवने जरी कॅच पकडली असती ना त्याला 999 रुपयाचं कॅश प्राइज होतं. मात्र त्यांनी संधी गमावली आहे. रवी फर्डे यांच्या माध्यमातून 999 रुपयाचं कॅश प्राइज आणि 555 रुपयाचं कॅश प्राइज सँडी यांच्या माध्यमातून देखील होतं.
मात्र कॅच त्यांनी पकडली नाही आणि त्यामुळे जर पाहायला गेलं तर आता कॅश प्राइज नाहीये. इथे दिशा दाखवण्याचा प्रयत्न एक धाव कंप्लीट होती. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अक्षय सर तुम्ही काय बोलूच नका, इथे सगळेजण बसले, तुम्हाला नाही ऐकणार आहे बोलायला. लाहेकर म्हटलं ना तर कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक आणि प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रगण्य असणार नाव आहे. अक्षय आता कॅच आली ना, तुम्ही सोडली ना, पहिले तुला सगळे बोलतील. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. क्विक वनचा वापर करण्यात आला होता. डॉट बॉलची समाप्ती होती. ॲज अ स्कोरर आम्हाला हवा का झोका उर्फ पवन पाहायला मिळतील. चॉकलेट बॉय, व्हाईट चॉकलेट बॉय म्हणून त्याची देखील ओळख आहे. सातत्याने हजानो मुलींच्या वॉलपेपर वरती असणारा फोटो म्हणजे आमचे पवन. पवनशी खूप मस्ती करतो, मात्र हरकत नाही ना पवन. येस, इथे आपण पाहतोय सिंगल धाव कंप्लीट होती. टीपची टोटल सिंगलच्या मदतीने 9 या आकड्यावरती. भरत आणि आदित्य ही जोडी पाहायला मिळते. दोघांच्या माध्यमातून संघर्ष सुरू आहे. सध्याच्या स्थितीला जय हनुमान चांदे विपक्ष आई गावदेवी सारंगपुरी असे 2 दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. एक संघ इथून या क्रीडा स्पर्धेमधून त्याचं वर्चस्व जे मात्र बाहेर होईल. मात्र एक संघाची रेस अजूनही सुरू असेल. आदित्य म्हटलं तर सातत्याने तो चेंडूच्या मॅरिट नुसार फटकेबाजी नाही करत, तर प्रत्येक चेंडूवरती हानारट्ट दे बुक्का अशा प्रकारची फटकेबाजी करायला बघतो. यावेळी चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतोय. कॅच पुन्हा एकदा सुटली आहे. अरे इनफिल्ड मधली कॅच जजमेंट मिळत नाहीये. मात्र इथे जर पाहायला गेलं तर थोडस जजमेंट पुन्हा एकदा खराब होतं. आता इथे म्हणतायत की कॅच कसे घेतील ते. गौरव आणि अक्षयच्या तालमीत शिकलेले आहेत, कॅच कसे घेतील. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार 2 क्षेत्ररक्षकांमध्ये होती तरी आणि त्याला भेदत असताना येतोय A1 क्वालिटीचा चौकार. 15 धाव धावफलकावरती. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये दुसरी मार्गस्थ. निलेश जेवण झालं? येस. यावेळेस मिस्टर स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय. जजमेंट पुन्हा एकदा खराब आहे. अरे नक्की करतायत काय, करना क्या चाहते हो? कारण येस, या सर्वच मिसफिल्डचा दोषी अक्षय आणि गौरव. हा, आज काय झालं तरी दोषी अक्षय आणि गौरव. कॅच सोडा, दोषी अक्षय गौरव. मिसफिल्ड करा, अक्षय आणि गौरव. सतरा धाव फलकावरती 2 षटकांची समाप्ती होती. अक्षय बॉलिंग मार्क वरती तयार होतील. अक्षयला प्रश्न पडला असेल मी करू तर करू काय, कॅच सोडतात आणि नाव माझ्यावरती येतोय. म्हणतात ना सर, करून जातो गाव आणि येतो अक्षय आणि गौरववर नाव. तसं काहीतरी पाहायला मिळतोय.
पण खरं तर लाहेकरांचा हे प्रेम आहे अक्षय आणि गौरव वरती. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉटम हँडचा चांगला वापर आणि त्यानंतर चेंडू चाललाय सीमारेषा पार. शारदाबा चौकार. एकवीस धावा धावफलकावरती. 21 रन ऑन द स्कोर कार्ड. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. तिसरी आणि तिसऱ्या षटकाच्या जर पाहायला गेलं तर पहिल्याच चेंडूवरती येतोय चौकार. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू. चेंडू सीमा पार. मिड विकेटला क्लिअर करत हाय अँड हँडसम सिक्सर. पंचांच्या माध्यमातून लीगल डिलिव्हरी असं कॉल करण्यात येतो आणि बॅटिंग करणाऱ्या माध्यमातून बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून त्या रिव्ह्यूला त्या डिसिजनला चॅलेंज केला जातो. रिव्ह्यू जो मात्र घेतला जातो. आता नो बॉल होता. बॉलिंग करतोय अक्षय पण सँडी आणि रविदादा म्हणतायत याचा दोष देखील गौरव आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग वरती आहे तेच सांगतोय. लीगल डिलिव्हरी पाहायला मिळतीये. सँडी सर तुम्ही काय बोलू नका. तुम्ही फक्त प्रॅक्टिसला 5-5 6 सिक्स मारता. सत्तावीस धावा फलकावरती. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आदित्य जर पाहायला गेला तर आकांताने प्रयत्न करत होता की बाबा स्ट्राइक सोड भरत पण भरत काही स्ट्राइक सोडत नव्हता. शेवटपर्यंत गेला नाही. इथे बॅटची कडा लागतीये. सर भरत जर पाहायला गेला तर त्यांनी स्ट्राइक सोडली नाही आता आणि भरतने इम्पॅक्टफुल पारी नाही खेळली ना तर पुढचे काही दिवस आदित्यच्या माध्यमातून खूप काही ऐकायला लागेल. मात्र गोलंदाजी अक्षयची आपण पाहिली तर पहिल्या 2 चेंडूंमध्ये एक चौकार एक षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर कमबॅक होत असताना पाहायला मिळतो. 29 रन ऑन द स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. अक्षयचे षटक इम्पॉर्टंट असेल. भरत 11 चेंडू 15 धावेंचा कॉन्ट्रीब्युशन. भावेश नवीन फलंदाज पाहतोय. हार्ड हिटर फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे. इथे व्हाईट बॉल येईल. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 30 रन ऑन द स्कोर कार्ड. अजूनही या षटकामधील 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. एक रन इथे पाहायला मिळतो. 31 धावा धावफलकावरती. 31 रन ऑन द स्कोर कार्ड. सध्याच्या स्थितीला मॅच मध्ये आपण पाहतोय पूर्ण प्रकारे कमबॅक केलं जात आहे चांदेल संघाच्या माध्यमातून. या ओव्हर मध्ये 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले होते मात्र त्यानंतर कमबॅक होतोय. इथे फिल्डिंग चांगली होतीये. कलेक्ट केलं नाहीये चेंडूला आणि इथे फलंदाज देखील बाद होतोय. ज्या भरतने
आदित्यला बाद केलं होतं त्या भरतला आता भावेश रनआउटच्या स्वरूपात बाद करतोय. 32 धावांवरती दुसरा झटका बसतोय. 32 रन ऑन दी स्कोर कार्ड. 3 षटकांची समाप्ती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला हा स्कोर पाहायला मिळेल. काय कमबॅक आपल्याला अक्षयचा पाहायला मिळाला. 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके, त्यानंतर काय कमबॅक केलाय. अक्षयचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. आणि आता अक्षय देखील स्टेज समोर बघतोय आणि म्हणतोय अभी बोलो, आप कौन बोलेगा मेरे सामने. पण गौरव आणि अक्षयवरती प्रेम आहे लायकरांचं, ते देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. इथे फिल्डिंग चांगली होती. फटका चांगलाय, खेचून मारलेला स्ट्रोक आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. मोहनच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल 39 आकड्यावरती. 39 रन ऑन द स्कोर कार्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. भावेश आणि मोहन ही जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळते. मोहनच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या बाजूला भावेश 2 चेंडू 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. सलामीला आलेले फलंदाज दोन्ही तंबूमध्ये जातात आणि आता तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्वतःची टाल ठोकून चांगली बॅटिंग करतायत. कारण 3 चेंडूंमध्ये दोघांनी मिळून 8 धावा एकंदरीत एकवटल्या आहेत. मोहनच्या पहिल्या चेंडूवरती त्यांनी षटकार ठोकला. खेचून मारायचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या दूर. चेंडू सीमा पार. 4 धावा, चौकार. इथे एफर्ट टाकले असते तर मी म्हणेल फिल्डिंग चांगली झाली असती, मात्र एफर्टच टाकलं नाही आणि त्याच गोष्टीला अनुषंगून आपण पाहतोय 4 धावा, चौकार येतोय. 43 धावा धावफलकावरती. 43 रन ऑन दी स्कोर कार्ड. ओव्हर नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. 45 45 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून एक मोठा फटका. काय स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. सर मागील चेंडू वाईड बॉल होता. ओके. पन्नास धावा, 50 अप. पन्नास धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करतायत. ओव्हर नंबर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल 34. 50 धावा धावफलकावरती. 51 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय सारंगपुरी या संघाच्या माध्यमातून चांदे या संघासमोर. आता या मॅच मध्ये चांदे संघाचं भविष्य अक्षय, गौरव या दोघांच्या हातामध्ये आहे. त्यांच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी झाली तर चांदे संघ या स्पर्धेमध्ये अजूनही जिवंत राहील. मात्र
या दोघांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी नाही झाली तर मात्र बॅकफूट वरती आपल्याला चांदे संघ पाहायला मिळेल. थोडंसं स्पीडअप करायचे. लवकरात लवकर चांदे टीम आपली ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. चांदे संघाचं A1 जोडी जीव आणि प्राण. गौरवसाठी सुवर्ण संधी असेल. रवी शेठ फर्डे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 999 रुपयाचं कॅश प्राइज. गौरव 2 तरी मार. आणि S23 चा एक गिफ्ट वाउचर देखील रवी फर्डे यांच्या माध्यमातून गौरव यांना दिलं जाईल. गौरव 2 तरी मार 6. मॅचला होती सुरुवात. मोहन बॉलिंग मार्क वरती अक्षय आणि गौरव ही जोडी पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडवरती गौरव. पहिला चेंडू फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतील. कॅच इथे ड्रॉप होतीये. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ओपन होईल. पहिला चेंडू आणि त्यावरती कॅचची संधी होती मात्र झेल कंप्लीट होत नाहीये. एकदा धाव फलकावरती. यावेळेस टॅपचा फटका पाहायला मिळतोय आणि ते आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होईल. 51 धावांची गरज. त्यापैकी 2 चेंडूंवरती 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आता समीकरण येऊन टेपलंय 22 चेंडू 50 धावांची गरज. 50 धावांची गरज आणि
22 चेंडू शिल्लक असेल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. पुल केलेला स्ट्रोक होता आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. चांदे गावाचं ब्रँड चेंडू सीमा पार अक्षयच्या बॅट मधून येतोय. कडक कडकडाट सडक पे धडक असा लाहे प्रीमियर लीग 2025 ब्रँडेड षटकार. यावेळेस एसटी रक्षण तर चांगलं होतं, मात्र एक धाव पाहायला भेटतीये. एसटी रक्षकाला विनंती असेल, भावा डाय नको मारू, मॅच होईल फिनिश. तू इंजर्ड होशील, उद्या कामावर नाही जाणार आणि दवाखान्यात जायला लागेल, त्याचे पैसे अलग. हा, त्यामुळे थोडस स्वतःच्या अंगाला जप. गौरवने षटकार मारला तर संदेश शेठ भोयर यांच्या माध्यमातून 555 999 रुपये. रवी शेठ फर्डे यांच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती होतीये. यो जर बॅटला लागला असता ना, डायरेक्ट हायवे वरती गेला असता. सँडी भाऊ, यो जर फटका लागला असता डायरेक्ट ढगात नाही, डायरेक्ट हायवे वरती. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. 8 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतील. विजयासाठी अजूनही 43 धावांची गरज. 18 चेंडू आणि 43 असं समीकरण पाहायला मिळतोय. मात्र सारंगपुरीला रिक्वेस्ट, थोडस स्पीडअप इथं गरजेचं असेल, अनिवार्य असेल थोडस स्पीडअप इथे करणं. आठ धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकाची समाप्ती. आदित्य पाहतोय आपण, आदित्य पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर दुसऱ्यामध्ये येतोय. 18 चेंडू 43 धावांची गरज. स्ट्रायकर एंड वरती अक्षय, ज्या अक्षयच्या बॅट मधून एक षटकार आलाय. मात्र इथे असे 4 ते 5 षटकार येणं गरजेचं आहे. मात्र ते षटकार लागतील का हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं आणि महत्वाचं असेल. गोलंदाज यार बॉलिंग मार्क वरती. फुल टॉस चेंडू, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल फिल्डर येतोय, कॅच झाली. कंप्लीट फलंदाज होतोय बाद. पहिला झटका 8 या आकड्यावरती. हेमंत मागच्या मॅचचा हिरो आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीला 3ऱ्या क्रमांकावरती येतोय. हेमंत आणि गौरव वरती आता दारमदार पाहायला मिळतोय. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल.
लिफ्टी बॅटर आहे आणि मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळते, मात्र झेलची शक्यता होती. एक धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने 9 धाव धाव फलकावरती. हेमंत आपण पाहत होतो, याच्या माध्यमातून मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र सिंगल धाव कंप्लीट होईल. येणारे अजूनही 16 चेंडू विजयासाठी 42 धावांची गरज. ही मॅच क्रुशियल आपल्याला पाहायला मिळतीये. सारंगपुरी विपक्ष चांदे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत थोडस स्ट्रगल इथे होत असताना पाहायला मिळतोय. आता आगीवेगळी इथे ऑफर पाहायला मिळेल. गौरव जर अजून 2 चेंडू उकला तर रवी फरडे यांच्या माध्यमातून 999 रुपयाची कॅश प्राइज असेल. आणि 999 रुपयाचं कॅश प्राइज लावत असताना त्यांनी एक वाक्य वापरला, ते म्हणजेच आता हारलोय मी, आता माझी सहनशक्ती संपली आहे. मात्र सर या खेळाडूने 2 मोठे फटके मारले ना तरी मी म्हणेल सामन्याला कलाटणी मिळू शकेल. आणि गौरवकडे तो कॅलिबर देखील आहे, पोटेन्शियल देखील आहे, मात्र सध्या त्याची बॅट चालत नाहीये. रेडार मध्ये चेंडू आला ना तर तो रेडारच्या बाहेर घालू शकतो, असा गौरव आपण पाहतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. 10 धावा धावफलकावरती आहेत. 41 धावेची गरज. 13 चेंडू आणि 41 असं समीकरण पाहायला मिळतोय. 5 चेंडूंमध्ये 2 धावा षटकामध्ये आदित्यने खर्च केल्यात. मात्र सारंगपुरी टीमला विनंती असेल थोडस स्पीडअप इथं गरजेचं आहे. बॅटची कडा लागते, डाऊन दी बॉल यष्टीरक्षक याचा प्रयत्न करतील. सिंगल कंप्लीट होती, ओव्हर नंबर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. या अशा परिस्थितीमध्ये दुसरी टीमची टोटल 11 आकड्यावरती येणारी 12 चेंडू विजयासाठी 40 धावांची गरज. 40 धावांची गरज आहे. अजूनही 12 चेंडू शिल्लक. नवीन गोलंदाजाने लवकर यायचंय बॉलिंग मार्क वरती. भरत बॉलिंग मार्क वरती. 12 चेंडू 40 धावांची गरज. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज तयार होतोय. स्ट्रायकर एंड वरती गौरव. व्हाईट बॉल येतोय. समीकरण येऊन टेपलंय. 12 चेंडू 39 धावेची गरज. 7 चेंडूंमध्ये 2 धावा बनवल्यात गौरवने, मात्र गौरवकडे कॅलिबर आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतोय. कॅच झाली कंप्लीट. काय कॅच आपल्याला पाहायला मिळते जयेश यांच्या माध्यमातून. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. गौरव बॅक टू दी पवेलियन. अकरा चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर येतोय हा विकेट. अजूनही पाहायला गेलं तर या षटकामधील 5 चेंडू सगळे शिल्लक. 5 चेंडूंमध्ये 3 मोठे फटके आले तर सामन्याला कलाटणी मिळू शकेल. मात्र 3 मोठे फटके येतील का हे देखील पाहणं महत्वाचं असेल, की दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत झाली त्याच प्रकारे गोलंदाजी होईल हे मात्र पाहणं महत्वाचं. करण नवीन फलंदाज. पंचांच्या माध्यमातून वाईड कॉल आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू जो मात्र घेण्यात येतोय.
चेंडू आणि 37 धावांची गरज. थोडस स्पीडअप इथं गरजेचं असेल. फलंदाज डॉट होते तरी फील्ड रिस्ट्रिक्शन चेंज केले जात आहेत. मात्र त्यामागे स्ट्रॅटेजी काय सारंगपूर पुरी संघाची हे मात्र पाहणं महत्वाचं असेल. इथे व्हाईट बॉल येईल. 36 धावांची गरज. 10 चेंडू आणि 36 असं समीकरण. चांदे संघ मरत असेल असे 30-35 वाईट येऊन जाऊ दे. इथे नो बॉल, कारण पहिलाच वाईड होता आणि त्यानंतर आता नो बॉल पाहायला मिळतोय. 34 धावांची गरज. 10 चेंडू आणि 34 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंड वरती हेमंत 2 चेंडू 1 धावेचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला करण एका चेंडू मध्ये एकाच कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. वाईट प्लस 1 रन कंप्लीट आणि 22. धावेंची गरज. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे बघता बघता आपण पाहतोय 2 धावा देखील कंप्लीट होत आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 200 मदतीने 20. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑफ साइडला लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. पुन्हा एकदा कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 21 वरती जाऊन पोहोचली आहे. 8 चेंडू आणि 30 असं समीकरण पाहायला मिळतोय. इथे फटका चांगला चेंडू सीमा पार. षटकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. हेमंतच्या बॅट मधून.
हेमंत आणि करण ही जोडी खेळपट्टीवरती आहे. थोडस स्पीडअप इथे अपेक्षित असेल, थोडस स्पीडअप इथे गरजेचं असेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, 5 चेंडू आणि 23 धावांची गरज. 5 चेंडू आणि 23 असं समीकरण. जयेश विधी बॉलिंग मार्क वरती आहेत. क्या बात आहे, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय की मी म्हणेल दुसऱ्या बाजूला स्ट्राईक दिली जाते, कारण 4 चेंडू 22 धावांची गरज आहे. 5 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज असताना तुम्ही प्लेसमेंट करतात, मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्नचिन्ह उभा राहतो. ही कुठली स्ट्रॅटेजी आहे नक्की? व्हाईट बॉल, 4 चेंडू 21. फुलटॉस चेंडू, फटका चांगला पाहायला मिळेल. चेंडू सीमा पार येतोय हा षटकार. 3 चेंडू 15. शुभम याची उपस्थिती पाहायला मिळते. यावर्षी जर पाहायला गेलं शुभम इलेक्शन मध्ये उभा आहे, मात्र सध्या इलेक्शनचा पिरियड त्याचा चालू आहे. 2 महिन्यानंतर रिझल्ट लागेल की पडलाय की उमेदवार विजयी झालाय. विजयी झाला तर चांगलं होईल, मात्र पडला तर मग मला बोलायची गरज नाही. 3 चेंडू 15 धावांची गरज पाहायला मिळते. अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. अरे पतसही 2 तर रन घ्यायला पाहिजे होते इथे. 2ही रन घेतले नाही, 1ही रन घेतला नाही. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. असं समीकरण आपण पाहतोय. व्हाईट +1, 2 चेंडू 13 धावांची गरज. आता त्यात जर 2 धावा काढल्या असते ना, 2 चेंडू 11 धावांची गरज असती, मात्र आता 2 चेंडू 13 धावांची गरज आहे. मी सातत्याने म्हणतोय चांदे संघाला लक फॅक्टर ऑन आहे, मात्र संधीचं सोनं होत नाही. आता जर पाहायला गेलं तर सँडी कुठेतरी चाललेत. मोबाईल फोनवरती कॉल सुरू आहे आणि त्यानंतर स्मिथ असते चेहऱ्यावरती. डॉट बॉल येतोय. 1 चेंडू आणि 13 असं समीकरण आहे. 1 चेंडू आणि 13 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. इथे व्हाईट बॉल येतोय. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला पाहायला मिळतोय सारंगपुरी या संघाने. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल